कळवण तालुक्यातील पाळे खुर्द येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थतर्फे स्वर्गीय अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण. राजकारणातील कोहिनूर हरपला. पाळे खुर्द येथे शोकसभा घेऊन अजितदादा पवार यांना साश्रू नयनांनी श्रद्धांजली. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे विमान दुर्घटनेत झालेले आकस्मिक निधन ही संपूर्ण राज्यासाठी कधीही भरून न निघणारी हानी आहे. या दुःखद घटनेमुळे पाळे खुर्द गावावरही शोककळा पसरली असून येथील श्री अष्टभुजा देवी सभागृहात ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थांच्या वतीने विशेष शोकसभा घेऊन श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. राजकारणातील एक कोहिनूर हिरा हरपला अशा शब्दात यावेळी ग्रामस्थांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अजितदादांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी सरपंच अंजना पवार, उपसरपंच भरत बंटी पाटील, ग्रामसेविका वासंती देसले व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी श्रद्धांजली वाहिली. देवस्थान संस्थांचे अध्यक्ष नामदेवराव गांगुर्डे, शेतकरी नेते रत्नाकर गांगुर्डे, स्कूल कमिटी अध्यक्ष अनिल पाटील, सौरभ पाटील, अशोक पाटील व ज्येष्ठ नागरिक पोपट पाटील, सचिन पाटील यांनी आपल्या मनोगतातून दादांच्या धडाडीच्या नेतृत्वाचा आणि विकास कामांचा गौरव केला. या शोकसभेला पाळे खुर्द सोसायटीचे संचालक एकनाथ पाटील, पोलीस पाटील अशोक पाटील, यात्रा कमिटी अध्यक्ष नामदेव गांगुर्डे, अनिल बापू पाटील, पोपट पाटील, मनोज पाटील, सुनील पाटील, हिरामण पाटील, जिभाऊ पाटील, रत्नाकर पाटील, प्रताप पाटील, राजेंद्र पाटील, अर्जुन पाटील, वैभव पाटील, गुलाब पाटील, पंकज पाटील, योगेश पाटील, विशाल पाटील, संदीप पाटील, अभिमान निकम, सचिन पाटील यांच्यासह अंगणवाडी सेविका, महिला बचत गटाच्या भगिनी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण गावाने अत्यंत जड अंतःकरणाने श्रद्धांजली अर्पण केली. नाशिक स्टार न्यूजसाठी प्रतिनिधी दीपक गांगुर्डे, कळवण.